महाराष्ट्र राज्यात दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो। या पार्श्वभूमीवर 1 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या महसूल सप्ताह दरम्यान सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी डहाणू तालुक्यात गाव तिथे दाखला या अभियानाअंतर्गत नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते नागरिकांना दाखले वितरित करण्यात आले। त्याचप्रमाणे तलासरी तालुक्यात देखील हा उपक्रम राबविण्यात आला। हा एक पार्ट आहे खरं म्हणजे 1 ऑगस्ट पासून आपल्या या तलासरी तालुक्याचे कर्तव्यदक्ष आणि नेहमी कामामध्ये त्यांचं लक्ष असलेले आपले तहसीलदार घटक साहेब, त्याचप्रमाणे सर्वच अधिकारी आपल्याला तलासरी तालुक्यामध्ये चांगले लाभलेले आहेत। गट विकास अधिकारी सावळे साहेब, शिक्षण अधिकारी मोठे साहेब, सर्वच पदाधिकारी आणि विद्यार्थी आणि पालक मित्र। खरं म्हणजे आम्ही ज्यावेळी शाळेत शिकत होतो आणि जेव्हा हे जातीच्या दाखला आहे ना दिला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी खूप त्रास होत होता। म्हणजे आपल्या बॅचे जे असते त्यांना माहिती असेल की किती तो आपल्याला किती दिवस लागायचे किंवा काय, परंतु आज तहसीलदार साहेब आहेत, साहेब आहेत, सर्व एकत्र येऊन हा जो 1 ऑगस्ट पासून जो महसूल सप्ताह सुरू झाला त्याचा हा पार्ट आहे आणि त्यांनी एक खूप चांगले नियोजन केले की आपण त्या विद्यार्थ्यांना जाऊन सर्व आजचा आपण जर विषय बघितला तर रोजगार ही खूप आपल्याला महाग झालेला आहे। आपण जे विद्यार्थ्यांचे जे आईवडील आहोत आपण कुठेतरी कामावर जातो आणि मग त्यांच्या दाखल्यासाठी जवळजवळ आपल्याला 10-12 दिवस काढणे आपल्याला फार कठीण झालेलं आहे। वाढती महागाई, रोजगार कमी, अशा परिस्थितीमध्ये आपले जे अधिकारी आहेत त्यांनी ते सुद्धा कामगार शेतकऱ्यांची पोरं आहेत आणि आपण सर्व कामगार शेतकऱ्यांची पोरं आहोत, तर त्यांना त्याची जाण आहे की हा जो त्रास आपण सहन केलेला आहे तो आताच्या विद्यार्थ्यांना तो होऊ नये म्हणून ते पुढाकार घेऊन हे काम करतायत। खूप चांगलं त्यांनी नियोजन केले। हे जे जाती दाखले दिले ते खूप सांभाळून ठेवा, भविष्यामध्ये ते आपल्याला खूप उपयोगात येतील। आज जर आपण काढायला गेलो, आज आदिवासीमध्ये पण बोगस आदिवासी येतात, हे ते सर्व किती प्रकरण होत आहेत, म्हणून हे एक आपल्या एक पुरावे आहेत। हे पुरावे आपण सांभाळून ठेवलं पाहिजे। आताच साहेबांनी मला सांगितले की साधारणतः जवळपास 4,500 फॉर्म त्यांनी भरले जमा केलेले आहेत आणि ही प्रोसेस निरंतर चालू करेल जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना हे दाखले देत नाहीपर्यंत। खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि ह्या शाळेमध्ये आल्यानंतर विकास करून मुख्याध्यापकांचं पण एक आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने की इथे आल्यानंतर या वर्गामध्ये आल्यानंतरच आपलं मन सर्व विसरून हे जे आपले गडकिल्ले आहेत याचे फोटो आपण पाहिले, त्याची माहिती दिलेली आहे। तरी गेलं तर वरवाळे शाळेचं नाव असलं पाहिजे का त्या शाळेचा विद्यार्थी आहे किंवा तलासरी तालुक्यातला हा विद्यार्थी आहे, अशा पद्धतीचं नाव आपण विद्यार्थ्यांचं पुढे रोशन केलं पाहिजे। असे या प्रसंगी मी आपल्याला शुभेच्छा देईन आणि थांबेन। धन्यवाद। 1 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या महसूल सप्ताह निमित्त तलासरी तालुक्यात तहसील कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज राजस्व या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवडा ब्राह्मणपाडा येथे 13 जातीचे दाखले वितरित करण्यात आले। तर सूत्रकार ग्रामपंचायतीतर्फे 17 जातीचे दाखले, 22 उत्पन्नाचे दाखले, 10 रेशन कार्ड, 29 आधार कार्ड, 7 डीबीटी, 10 पीएम किसान, 11 एग्री स्टॉक, 14 रहिवासी दाखले, 1 स्थानिक वास्तव दाखला तसेच 25 भात पीक विमा दाखले लाभार्थ्यांना प्रत्यक्ष गावात जाऊन देण्यात आले। या उपक्रमात आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्यासह तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक, गट शिक्षणाधिकारी निमेश मोहिते, सूत्रकार ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी गोवारी, उपसरपंच कॉम्रेड चंद्रकांत दुमाळा तसेच गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी आणि लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर शासनाच्या सेवांचा लाभ या गावातील ग्रामस्थांना मिळाल्याने त्यांनी एक प्रकारे समाधान व्यक्त केलं। महसूल विभागाच्या वतीने दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे। राज्यभर महसूल दिन निमित्तानं जनतेपर्यंत महसूल प्रशासनाचे
विविध उपक्रम पोहोचविणे, पारदर्शकता वाढवणे व नागरिकांना विविध योजनांचा लाभ देणे हा यामागचा शासनाचा उद्देश आहे. डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार.